देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे वाभाडे काढले। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी असं मानलं जातं असा आरोप केला आणि मग त्याला सुद्धा फडणवीसांनी उत्तर दिलं। मुंबईचा एवढा विचार गांभीर्याने हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण विचार केला पण तो बऱ्याचदा सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून विचार केला गेला। सोन्याचं अंड देते, अंड घेऊन जात आहेत, पण त्या कोंबडीची निगा कोण राखणार हा मुद्दा होता। आणि ती निगा राखणाऱ्या म्हणजे मुंबईसाठी ज्यांनी संघर्ष केला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, तिथपासून मग गिरणी कामगार असतील, इतर काबाड कष्ट करणारे लोक असतील, घाम गाळला, रक्त सांडलं, त्यांचा विचार कोणीच केला नव्हता। की मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे। मुंबई महानगरपालिका म्हणजे मगाशी आमचे मुख्यमंत्री महोदय सांगत होते की मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी काही लोक समजतात, पण माझं मत आहे महानगरपालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महानगरपालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात। अशी परिस्थिती या महानगरपालिकेची आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहामध्ये भाषण केलं। या भाषणात त्यांनी प्रामुख्याने मुंबईला कसं सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजलं जातं हे सांगतानाच त्यांनी आमदारांना एक गिफ्ट दिलं। हे गिफ्ट होतं ते म्हणजे इथल्या आमदारांसाठी आज घरं देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबईची काळजी कोणी घेत नाही हे सांगत असतानाच त्यांनी धारावीचा पुनर्विकास करायचा असल्याचंही स्पष्ट केलं। त्यासाठी केंद्राचं सहकार्य महत्त्वाचं असल्याचंही ते म्हणाले। आमदारांनाही कायमस्वरूपी घरं देण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली। तशी योजना लवकरच आणणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। सफाई कामगारांसाठीच्या घरांचा विचार सरकार करत असल्याची घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली। काही योजना करायच्या मनात आहेत, पण केवळ त्या आपल्या हातामध्ये नाहीयेत। उदाहरणार्थ धारावीचा पुनर्विकास, मला आठवतंय मी अनेकदा सांगितलं असेल की ज्या वेळेला आम्ही कलानगरमध्ये राहायला आलो तेव्हा चौफेर पसरलेली खाडी होती। मग विकास झाला, मोठमोठी ऑफिसेस झाली। आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असं म्हणतात की जगातल्या सर्वात महागड्या जागांपैकी ती एक जागा आहे, आणि त्याच्या बाजूला धारावी आहे। धारावीचा विकास झाला पाहिजे, पण धारावीचा विकास अजूनही होऊ शकत नाही। याचं कारण दुर्दैवाने केंद्रासोबत जी काही आपली बोलणी सुरू आहे, रेल्वेची जी जमीन आहे त्याच्यात काही पैसे जवळपास 800 कोटी दिले गेलेले आहेत, पण अजूनही मी स्वतःही 1-2 वेळा रेल्वे मंत्र्यांशी बोललो, ती जमीन आपल्याला हस्तांतरित होत नाहीये। लोकांचं झालं, लोकप्रतिनिधींचं काय? तर याही गोष्टीत मला सांगायला आनंद होतोय की जवळपास 300 आमदारांसाठी सुद्धा आपण घरं बांधणार आहोत, आमदारांसुद्धा आपण घरं देणार आहोत। कारण नाही म्हटलं तरी लोकप्रतिनिधींची सुद्धा सर्व पक्षीय एक चांगले संबंध असले पाहिजेत। तर त्या दृष्टीने त्यांना सुद्धा एक राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक चांगलं घर मिळावं, तर आमदारांसुद्धा कायमस्वरूपी घर आपण देत आहोत, त्याहीबद्दल एक आनंद होतोय। सफाई कामगार म्हणजे मुंबई साफ राहिली पाहिजे, सगळं राहिलं पाहिजे। त्यांचं आयुष्य फार वाईट असतं, म्हणजे ते जे काम करतात म्हणून आपण सुखाने राहू शकतो हे असल्यानंतर त्यांना निदान स्वतःचं घर सुद्धा देऊ शकत नाही, असं जर असेल तर आपल्याला लाज वाटली पाहिजे। म्हणून त्यांचा सुद्धा हा विचार या धोरणामध्ये केलेला आहे। आणि एकूणच मला हेच मुंबईतल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे, ज्याप्रमाणे ग्रामीण भागातल्या जनतेला आपण घरं देतो आहोत, शहरात राहणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण घरं देतो आहोत।